सासरे बुवा तुम्ही तरी समजावून सांगायला, एवढी मोठी स्पर्धा जिंकली आहे ही, जरा तरी स्वतःचं कौतुक करावं की नाही? जरा तरी हसावं की नाही? कशी हसू मी वाचता? जन्म देणाऱ्या आईला गमावलंय मी. तिच्या अंगा खांद्यावर वाढले. त्या तांबड्या मातीच्या आईची परत भेट होईल का नाही हे बी ठाऊक नाही. त्यांचा वसा घेऊन मी तुमच्या घरात आले. त्या आईने तर नावच टाकलंय माझं. आता तुम्हीच सांगा वाचता, कशी मी हसू? तू नग ताण घेऊस पहिलं. अगं आजवर मोप संकट आली, पण तरी बी आपलं भलंच झालंय ना. मग आता बी तेच होणार. मी आहे ना सोबत. मग ओनली MH नाही, सुट्टीच नाही. तिकडे जास्त लक्ष देऊ नकस पहिलं. तिकडलं वातावरण निवळल तवा निवळ. ज्यांनी तुला कुस्तीचा वसा दिला, त्या तुझ्या पप्पांचा आशीर्वाद घे. बोल भाई. गप राजू, काय? काय झालंय आईला? काय नाही, तिला अस्वस्थ वाटायलंय. कांचना आहे, तिची काळजी घ्यायला. तुम्ही जायची गरज नाही. अहो आम्हाला बघू तरी द्या, आईंना काय होतंय ते. सांगितलं ना, तिला अस्वस्थ वाटायला. दुपारच्या तमाशाने आधीच फिसकटली ती. तुमची तोंड बघून अजून त्रास व्हायचा तिला. खरं तर तिला ताबडतोब ऍडमिट करून लवकरात लवकर ऑपरेशन उरकलं पाहिजे. तिने आता ट्रीटमेंट घ्यायला बी नकार दिलाय. ऐकलंच नाही? म्हणूनच आता खरी गरज आपण एकमेकांना सांभाळून घ्यायची. भाऊजी, मला मान्य आहे आमच्यामुळे आई दुखवल्या गेल्यात म्हणून, पण आता आईंचं मन राखण्यापरीस त्यांच्यावर इलाज होणं जास्त गरजेचं आहे. आणि त्यासाठी आईंची नाराजी पत्करायला बी तयार आहे आम्ही. भाऊजी, आत्ताच खरी गरज आहे तुमच्या मदतीची. माझी कसली मदत? सामना मारून आम्ही पैसे तर मिळवले, एक टप्पा तर पार झाला, पण आता आईंचं ऑपरेशन लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. आपण समजेजण जे काय करतोय ते आईंसाठीच करतोय ना. मग मी जे काय सांगते ते ऐका भाऊजी. काय ऐकायचंय? आमच्याकडे जेवढे पैसे आहेत ना
ते समद्या मी तुम्हाला देतो. तुम्ही आईंना असं सांगा की हे पैसे तुम्ही उभे केलेत म्हणून. आमचं कुठं नाव बी येऊ देऊ नका. भाऊजी, तुम्ही आईंना इलाजासाठी राजी करा. कुस्तीची आण घेऊन सांग. आईंच्या इलाजा पल्याड दुसरं काय बी नग. ही आयडिया भारीच सुचली की पैलवान तुला. काय भैया? आपला सगळा अट्टहास आईसाठीच चाललाय हे खरे, आणि त्या खातर मी तुमच्यासाठी हे करीन बी. पण आईला समजलं तर? नाही समजू द्यायचं की आपण त्या आईसाठी आपण भावंड मिळून एवढं तर गुपित ठेवूच शकतोय ना. शिराळकर अहो, आई फिलिंग व्हेरी व्हेरी बॅड. चला लवकर. विरू, ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलव. आईला पटकन ऍडमिट करून टाकू. आणि मी समजवतो आईला. हा, होय. पैलवान, मी जगाला ॲम्ब्युलन्स बरोबर जायला सांगतो. आणि आपण नग तिकडे जायला. आपल्यामुळे आईला त्रास नाही. आपण थांबू. चालते. हा. काळजीचं काही कारण नाही. ऑपरेशन सक्सेस झालं. आई अंबाबाईच पावली. मी देवामोर साखर ठेवून आली. बस बस बस. आईची प्रकृती आता स्टेबल आहे म्हटले डॉक्टर. धोका टळलाय. ऑपरेशन अक्षी वेळेत झाले. उद्याच्याला डिस्चार्ज पण देतील. दुपार पोतर येईल आई घरला. आद्या, आता सगळं नीट होईल बघ. ते तर होईलच. वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय. हे समजा शक्य झालंय प्राजक्तामुळे, आणि या समध्या गोष्टीचं श्रेय घेऊन जाणार भैया. आईला बी असंच वाटणार की पैशाची समधी तजवीज भैयानच केली आहे म्हणून. या भाऊजींचं तरी एक वेळ ठीक आहे. ते थोरले आहेत. मला तर काळजी वाटायली की जाऊबाई आता आणखीन शेफारतील याची. प्राजक्ताला पिडायची एक बी संधी सोडायच्या नाहीत त्या. विनुताई, अहो आई बऱ्या होतील लवकरच. त्यांच्यासाठी ही पिढा शेकडोनं झेली मी. एका आईला तर गमावलंय. तिच्यासाठी काहीच करू शकले नाही. निदान ह्या आईसाठी करू शकले. आणखीन काय पाहिजे मला? देवाच्या मनात जर असेल ना तर आईंना बी पटेल माझी पुण्याई कवा ना कवा. कालपासूनचा क्वेश्चन आहे शिराळकर. आईंच्या ऑपरेशनसाठी तुमच्याकडे एवढे पैसे आले कुठनं? माझ्याकडे कुठून येणार ती एवढे पैसे? हे पैसे बी प्राजक्त आणि विरूचेच होते. आईचा जीव वाचवायचा म्हणून माझ्या नावावर खपवले. व्हॉट टेलिंग शिराळकर? नाही तर काय, ते पैसे त्यांचे होते. ते फक्त मी दिले असं सांगितलंय. आणि ही बी प्राजक्ताचीच आयडिया, जी आपल्या पथ्यावर पडली एकदाची. एकदाच नाही शिराळकर, अजून लई पथ्य पेंडिंग आहे. वेटिंगच करा तुम्ही आता. आता काय मिसेस शिराळकर, तुमची जाऊ जिंकली आणि आम्हाला झुकून गेली. दॅट इज अ प्रॉफिट. प्राजक्तानं ते पैसे आईंच्या ट्रीटमेंटसाठी दिले, पण नाव शिराळकरांचं लावलंय. कारण आईने तिच्याकडनं पैसे घ्यायला कडक नो सांगितलं होतं. त्यामुळे आई आता आउट ऑफ डेंजर, पण प्राजक्ता इन डेंजर. हो, पण हे बरंच झालं.
मला वाटलं होतं प्राजक्ता माझ्याच कर्जाचा हप्ता माझ्याच तोंडावर मारायला येते की काय. आता मी येऊन तिला तोंडावर काढते. कांचन, हे काय केलेस? गेम, प्राजक्ताचा गेम शिराळकर. हाऊ ते नाव वॉचमन. आई आई औषध. तू काय करतेस इथे? मी काय सांगितलंय तुला? मला तुझ्या हातचं पाणीही प्यायचं नाहीये. कांचन, कांचन, मी तुम्हाला औषध द्यायला आलते. कांचन, येस आई. कुठे होतीस तू? माझ्या औषधाची जबाबदारी तुझ्यावर आहे ना? येस आई, मी ते कारण देऊ नकोस उगाच. आणि काय सांगितलं होतं मी तुला? ही बया माझ्या खोलीचा उंबरठा ओलांडून आत येता कामा नये. काल ही बसतात. मी फक्त ठरलेल्या वेळेची औषधं द्यायला आलते. हे बघ आई, तू तू आधी शांत हो. आत्ताच ऑपरेशन झालंय तुझं. तुला आरामाची गरज आहे. आरामाची नाही, माझ्या डोक्याला शांततेची गरज आहे. मी जोपर्यंत ही या खोलीत आहे ना, तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही. आई, लेखा आलीये तुम्हाला भेटायला. पाठव तिला आत. किती बरं वाटतंय तुम्हाला बघून. ऑपरेशन सुरळीत पार पडलं ते बरं झालं. चला, मी आयोजित केलेल्या स्पर्धेचा काहीतरी फायदा झाला म्हणायचा. आई, मी तुम्हाला कर्जाची नोटीस पाठवली, पण ती फक्त व्यवहाराखातर. माझा नाईलाज होता. पण त्यासाठी वीरेंद्र आणि प्राजक्ताला मी जिंकायची संधी दिली आणि प्राजक्ताने ती संधी साधली सुद्धा. हीच संधी वीरेंद्रला सुद्धा दिली होती मी, त्याने ती नाकारली. बहुतेक माझ्यापेक्षा मोठी रक्कम दुसरा कोणीतरी त्याला देऊ केली असेल. म्हणूनच चक्क बायको समोर हार मानली त्यानं. असो, तुम्ही आता आराम करा आणि लवकर बरं व्हा. कर्जाच्या पुढच्या हप्त्यांचं आपण बघू काय करायचंय. थांब लेखा. माझ्या वस्तादांच्या इमानदारीवर सवाल उठवायचं काम नाही, सांगून ठेवते. माझं एकच काम, मी दिलेल्या कर्जाची वसूल. आईची तब्येत ठीक नाहीये म्हणून त्यांच्या समोर काही बोलले नाही, पण तुम्ही ते विसरू नका. लेखा, कोणाचं बी देणं आम्ही इसरत नसतोय. तुझ्या कर्जाची परतफेड बी आम्ही पूर्ती करू. एक बी पैका माग सोडणार नाही. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. एक स्पर्धा जिंकलीस त्याचा इतका रुबाब. हरकत नाही, मला माझ्या पैशांशी मतलब. ते वेळेत काही तर तू आहे आणि मी आहे. भाऊजी,
टेक दिस. आणि मीनूला म्हणा समद फिनिश करायचं फुल टू दी एंड. काय? हा चालतंय. आई तुम्ही कशाला आउटसाइड यायलाय? अहो मी तुमच्या ब्रेकफास्टचा नाश्ता इनसाइड रूम मध्येच घेऊन येणार होते. आई आताच तुमचं ऑपरेशन झालंय, तुम्ही आराम करायला पाहिजे का नाही? अगं फक्त आरामच नाही, डॉक्टरांनी सांगितलंय व्यायाम म्हणून घरातल्या घरात हिंडा फिरायला बी पाहिजे. तेच करते. ओके तुम्ही शिट डाऊन, मी तुमचा नाश्ता घेऊन येते. तू का देतेस? स्पर्धा संपली ना आता. प्राजक्ता कुठे? आई स्पर्धा संपली म्हणून तिचे नखरे थोडीच संपलेत. ती गेली सकाळीच माहेरला गुड मॉर्निंगलाच, कुणाला बी टेलिंग न करता. जर ती कोणाला न सांगता गेली तर तुम्हाला कसं ठाऊ की माहेरलाच गेली म्हणून? भाऊजी आता मॅच संपली म्हणजे लगेचच नो तालीम. मग सेकंड ऑप्शन कुठे जाणार ती माहेरला सोडून? आई मला सांगून गेली ती, तिची आई वारली. त्यात गुलाबराव आणि नीलमताई गावाबाहेर गेलेत कामानिमित्त. तिकडं तिच्या पप्पाकडं आणि पिंट्याकडे लक्ष द्यायला दुसरं कुणी बी नाही म्हणून गेली ती. येईलच इतक्या. लेटेस्टशी कवा रिटर्न तिकीट घरला येते ते. आई तुम्ही रेस्ट इन पीस करा, मी आणतेच तुमच्यासाठी नाश्ता. हा शिराळकरांना जरा चहा देऊन येते. आई मी बस, बायकोची आणखी कड घ्यायची गरज नाही. मला चांगलं ठाऊक कोण कसं आहे काय आहे. शिराळकर व्हॉट दिस? एक तर समजा तुम्हाला तुमच्या इन हँड द्या आणि तुम्ही मला ही ट्रीटमेंट डुईंग. हे बघ, हे बघ, म्हणजे तुला समजेल माझी का चिडचिड होते ते. टेक दिस. तुमच्या चिडचिडला कुठं रिझनिंग असते? Oh my God! एवढं बिग कॉंग्रॅच्युलेशन्स. नंतर डोसकं फिरलंय ना माझं. महिनाभर ना पेपरच बंद करून टाक. शिराळकर मॅड व्हॉट यू? पेपर कसला बंद करताय हो? उलट मी तर म्हणाले अजून 4-5 पेपर मागवून घ्या इन हाऊस. शिराळकर जिकडं जिकडं या पैलवान डॉक्टर ऑफ लॉची एवढी बिग कॉंग्रॅच्युलेशनची न्यूज असेल की नाही, एवढे समदे पेपर मागवून घ्या. खूळ लागलंय मला. हा, आणि आईने जर हे बघितलं, बघायलाच पाहिजे. शिराळकर आईने ही न्यूज बघायलाच पाहिजे. म्हणजे मग आईंना कळेल त्यांच्या लाडक्या पोरापेक्षा त्यांच्या डॉटर ऑफ लॉचं कौतुकच जास्त व्हायलंय बाहेर. काय असं म्हणालीस होय? मग चहा बाहेर असं एकट्यात कशाला पिऊ? आज जाऊ आणि सगळ्यांना जरा कडक चहा पाजू. चला. चालतंय. राजू, अगं तू कशाला यायचं इकडं? मी केला असता की स्वयंपाक. अहो त्यात काय एवढं पप्पा, तिकडलं समजा आवरून आली. दाजींना बी आत्ताच नाहीच होतं का ताईला? अगं त्यांचं नातलं घेत ना, त्यांच्याकडे काहीतरी कार्यक्रम निघाला होता म्हणून गेलेत ते तिकडं. काय नाही कार्यक्रम, दाजींनी कार्यक्रम केलाय तुम्हाला गोत्यात आणायला. हे बघ राजू, तू त्याचा लय विचार करत बसू नकोस. तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस. आता ते तुझं घर आहे. म्हणजे हे नाही का पप्पा, लगीन झालं म्हणजे हे घर तुटलं का हो? अगं अगं हे बघ ना, काय भारी फोटो छापून आलाय तुझा पेपरात. बघू बघू.
राजू, अगं कसला भारी फोटो छापून आलाय ग तुझा पेपरात. बघू. प्राजक्ताचा फोटो.